आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघणार आहोत। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार। सर्व 146 खासदारांचं निलंबन मागे। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार। अमरावती जिल्ह्यातील 15,000 शेतकरी पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित। केवायसी प्रक्रियेत शेतकऱ्यांचं अनुदान रखडल्यानं शेतकरी वंचित। आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। नागपूरमधील सर्वाधिक 48 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश। 12 शिवकालीन गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव। रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा या किल्ल्यांचा समावेश। मराठा रणभूमीला मराठा मिलिटरी लँडस्केप नामांकन देण्याचा प्रस्ताव। अटल सेतूवर टोलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर MMRDA असमाधानी आहे। सेतूवर दिवसाला 70,000 वाहनांच्या प्रवासाची अपेक्षा आहे, मात्र प्रत्यक्षात 30 ते 34,000 वाहनांचाच प्रवास। पुणे लोणावळा लोकल रेल्वेचं राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण। पुणे लोणावळा दरम्यान दुपारच्या सत्रात लोकल फेऱ्यांची वाढ। पुणे जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाचं काम 55%, मावळामध्ये 81%, मुळशीत 28% आणि वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 1 एप्रिलपासून 400 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर असेल। आजपासून 10वीचं हॉल तिकीट मिळणार। शाळांच्या लॉगिनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार। हॉल तिकीटसाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क न घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना।